ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी स्वर्गात जाईल याची मला गॅरंटी कधी होईल? मी स्वर्गात जाईल आणि आम्हाला पित्या परमेश्वराने स्वर्गात जाण्यासाठी पित्या परमेश्वराने आपल्या पुत्राला पाठवलेला. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 3 ओवी 16 मध्ये आम्ही वाचतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा सर्वनाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. म्हणजे आम्ही स्वर्गात जावं अशासाठी. म्हणजे पित्या परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही स्वर्गात जावं. आणि मग माझी खात्री कधी होते? माझी खात्री तेव्हाच होते की जेव्हा मी देवाच्या इच्छेनुसार चालतो. आणि दुसरी गोष्ट, कधी मी विश्वास ठेवतो, मी कधी प्रयत्न करतो, कधी मी खूप बायबल वाचतो, मी विश्वासामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो, तरी परंतु कधी काय होते, मी कमजोर आहो, मी पापात पडतो. मग काय होते? मग कदाचित आम्ही पापामध्ये पडल्यामुळं देवापासून दूर जातो. मग आम्हाला असं वाटते की अरे मी पाप केलो, मी आता स्वर्गात जाऊ शकत नाही. आणि म्हणून प्रभू येशूनं आम्हाला मार्ग दाखवलेला आहे की जरी माणूस चुकला तरी आपण देवाच्या चरणी यावं. देवाची कृपा जर आमच्यावर झाली तर. कधी आम्ही म्हणतो नाही का, मी खूप विश्वास करतो, मी खूप प्रार्थना करतो, मी खूप बायबल वाचतो, मी नक्की स्वर्गात जाईल. अशा प्रकारे अशाने आम्ही स्वर्गात जाणारच याची काही गॅरंटी नाही. परंतु प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला गॅरंटी कधी होते की देवाची इच्छा आम्ही जेव्हा पूर्ण करतो, देवाच्या पद्धतीनं आपण जातो, त्या पद्धतीनुसार आम्ही गॅरंटीने सांगू शकतो की मी स्वर्गात जाईल. आणि आम्हाला वचन सांगते, आम्ही इफिसीकरास पत्र अध्याय 2 ओवी 8 मध्ये वाचतो. वचन आम्हाला सांगते, आम्ही त्याच्या कृपेने, परमेश्वराच्या कृपेने, विश्वासाच्या द्वारे आम्ही उद्धार पावलेले आहोत. विश्वासाच्या द्वारे आणि त्याच्या कृपेने. प्रियजन हो, माझ्या मेहनतीने नाही, माझ्या प्रयत्नाने नाही, माझ्या बळावर नाही. माझ्या बळावर मला म्हणता येत नाही की मी स्वर्गात जाईल. माझ्या बळावर, माझ्या हिमतीवर, माझ्या सामर्थ्यावर, माझ्या प्रार्थनेवर कोणालाहीच म्हणता येणार नाही का मी स्वर्गात जाईल. परंतु देवाची कृपा झाली तर, देवाच्या कृपेवर विश्वासाने, देवाच्या कृपेने मी स्वर्गात जाईल. देवा माझ्यावर कृपा कर, देवाच्या कृपेने. म्हणून आम्ही प्रार्थना करावं, देवा माझ्यावर कृपा कर, देवा माझ्यावर कृपा कर. आम्हाला माहीत आहे, आम्ही मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 18 मध्ये एक कृतज्ञता सेवकाचा दृष्टांत देवाला सांगितलेला आहे. आणि देवाने काय सांगितलं, एकाला मालकाचे देणे होते, हजारो लाखो रुपये देणे होते. तेव्हा त्या मालकाने काय केलं, त्याला माफ केलं. जाऊ द्या, ठीक आहे, आता मी माफ करतो, तुझी मला दया आली म्हणून माफ करतो. आणि मग त्याच सेवकाने काय केलं, त्याचे कोणीतरी 100 रुपये देणे होते त्याला. त्याने काय केलं, त्याचा गळा पकडला आणि गळा पकडून त्याला म्हटलं, माझे पैसे दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही, मी तुला तुरुंगात ठेवतो, जोपर्यंत माझे पैसे देत नाही तोपर्यंत. जेव्हा मालकाला माहीत झालं तेव्हा त्यांनी काय म्हटलं, त्याला बोलवा इकडे. त्याला बोलावला. त्याने म्हटलं, मी जशी तुझ्यावर दया करायला पाहिजे, तुझ्यावर दया केली तसं तू दया करायला नाही पाहिजे होतं का? म्हणून तू जोपर्यंत शेवटची दमडी तू फेडत नाही तोपर्यंत तू तुरुंगात राहशील. जोपर्यंत याचा अर्थ काय प्रियजन? म्हणजे कधीतरी त्याची फेड होईल. म्हणजे कुठं जाणार तो? म्हणजे येशूच्या दृष्टीने माणूस कुठं जाते? अशुद्धी स्थानामध्ये. म्हणजे तोपर्यंत, फेड होतपर्यंत, म्हणजे देवाची दया आमच्यावर होईपर्यंत. देवाची दया, देवाची दया, देवाची दया, देवाची कृपा, देवाची दया, देवाची कृपा.
म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण देवाच्या कृपेवर अवलंबून राहूया. मला मिळालं म्हणून मी खूप आनंदित मी स्वर्गात जाणार, तो स्वर्गात जाणार नाही. नाही. देवाची कृपा कोणावर होते, कधी होते माहीत नाही. आज माझ्यावर होते, उद्या त्याच्यावर होते. देव सतत नेहमी आमच्यावर कृपा करतो आणि आम्हाला बोलावतो. देवाला आमची दया येते. देवाच्या दयेने आम्ही स्वर्गात जातो. देवाच्या दयेने आम्हाला स्वर्गसुख मिळते. देवाच्या दयेने आम्हाला आशीर्वाद मिळते. म्हणून देवाच्या दयेसाठी आपण प्रार्थना करूया. देवाची दया आमच्यावर व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. देवाची दया आमच्या कुटुंबावर व्हावी म्हणून, आमच्या लेकरावर देवाची दया व्हावी म्हणून, एक दुसऱ्यावर देवाची दया, माझ्यावर देवाची दया व्हावं, माझ्या शेजाऱ्यावर देवाची दया व्हावं. जेव्हा खऱ्या अर्थाने देवाची दया होईल, मी सुधरेल, माझा सेवकही सुधरेल, माझा शेजारी सुधरेल. मी कोणाची टीका करायची गरज नाही. देव दया करील. हे देवाचे कार्य आहे. देव सांभाळतो. आणि म्हणून जेव्हा माझ्या मनामध्ये अशा प्रकारे विचार येते, म्हणजे मी विचार केला पाहिजे, माझ्या मनामध्ये असा का विचार करतो का तो स्वर्गात जात नाही, मी स्वर्गात जातो, म्हणजे दुष्ट शक्ती कार्य करत आहे. कोणामध्ये? माझ्यामध्ये. मी बडाई मारत आहो. म्हणून काय करायची गोष्ट आहे? मला सुधारण्याची गरज आहे. मला देवाकडे जाण्याची गरज आहे. मला देवावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. खरा विश्वास काय आहे ते मी ओळखण्याची गरज आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण खऱ्या विश्वासामध्ये येऊया, येशूवर विश्वास ठेवूया. देवाच्या दयेवर आपण अवलंबून राहूया आणि स्वर्गात जाण्याची तयारी करूया.